सर हीच तर गरज आहे ना, हे दाखवायचं आहे आपल्याला. म्हणजे लोकांच्या मनात आपल्याला प्रश्न निर्माण करायचा आहे की इतका कूल गाय दिनू काका आणि तो अचानक व्हायलेंट का होतोय असा. प्रश्न निर्माण करायचे आपल्याला. अच्छा. ड्रीम सिक्वेन्स संपत आला ना की दिनू काकांच्या चेहऱ्यावर असा घाम दिसेल आपल्याला. ते घाम टिपतील आणि एका वेगळ्याच कॉन्फिडन्स मध्ये बोलायला लागतील. सर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी ऐकवते तुम्हाला. बाप को, दादा को, भाई को, चाल को, सोसाइटी को, सबको सुधारेगा रे तेरा दिनू काका. अहो पण माझे बाबा असं एकदम मध्येच विचित्र आवाजात कसं बोलतील? त्यांचा आवाज अतिशय मृदू होता. अरे सर किसने देखा है दिनू काका को, किसने सुनी उनकी आवाज. अहो माझ्या आवाजावर एक अंदाज तरी बांधता येईल ना लोकांना. ऍक्च्युली सर काय आहे, जे हिट आहे ना तेच आपल्याला प्रेक्षकांना द्यावं लागतं. सो हे हिट आहे बॉस. बर मग पुढे काय होतं? हा तर सर पुढे एपिसोड संपता संपता दिनू काकांचे आध्यात्मिक गुरु संपत आनंद यांना आपण इंट्रोड्यूस करणार आहोत. काय नाव म्हणाल? संपत आनंद. इथंच माझा आनंद संपत आलेला आहे. अरे संपत आनंद असं त्यांचं नाव आहे. ते माझ्या वडिलांचे आध्यात्मिक गुरु होते. त्यांच्याकडे त्यांनी संस्कृतचे धडे घेतले. ग्रेट ग्रेट. नाही आपण एक छोटासा बदल फक्त केलाय सर. काय? त्यांचं नाव आपण गुगली बाबा असं केलंय. काय नाव ठेवले? गुगली बाबा. का? ऍक्च्युली काय आहे ना, त्या गुगली बाबाचा रोल करतायत सचिन गावडे. येस, सचिन गावडे माझ्या वडिलांना संस्कृत शिकवणार आहे. एक्झॅक्टली. अरे संस्कृत हा शब्द त्याच्यासाठी टंग ट्विस्टर आहे. सर जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान हाय. हा अक्षय जोशी का? हो. रेणुका? नाही काही कल्पना नाही. आय मीन माझं नाव रेणुका. अच्छा ते 3 अक्षर मिळून एक नाव आहे का? Yes. अच्छा सॉरी. मी फोन केला होता तुम्हाला. अरे हो हो या ना या या या. थँक्यू सो मच. हा बसा ना बसा. नाईस हाऊस. हो थँक्यू थँक्यू. तर मी रेणुका बोधनकर. अहो मुद्द्याचं बोला. हे काय सांगताय? तिने सांगितलं एकदा सगळ्यांना. या दॅट्स राईट. हा तर डायझोन प्राईम नावाचं एक वेब चॅनल आहे सर. अच्छा. तर त्याच्या रिसर्च टीम कडून मी आले सर. अच्छा. आपल्याला ना एक वेब सिरीज करायची आहे. तुमचे बाबा म्हणजे दिनकर जोशी यांनी एक छान गोष्टीचं पुस्तक लिहिलं असं मी ऐकलंय सर. नाही 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 त्यांचं आत्मचरित्र आहे ते. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी त्याच्यात आहेत. वॉट एव्हर म्हणजे जे काय असेल ते. तर त्याच्यावर आम्हाला वेब सिरीज करायची आहे. बर. हा तुम्हाला तर माहितीये सर हल्ली टीव्ही विव्ही कोणी बघत नाही. हे फिनालेला तुला चॅनल समोरच बोलायचंय? म्हणजे म्हणणं काय आपले सगळे एपिसोड लोक सोनी लिव्ह वरती बघतात. नाही सोनी वगैरे सर बघतातच नो डाऊट. पण मला काय म्हणायचं होतं सर, फ्युचर मार्केट हे वेब सिरीज आहे. यु नो वेब सिरीज. फ्युचर मार्केटमध्ये वेब सिरीज सुद्धा आहे असं आहे ते. हा नाही हरकत नाही. तर आम्हाला वेब सिरीज करायची आहे. बर. सर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुमच्या वडिलांचं जे आत्मचरित्र आहे ना त्याचं प्लीज राईट्स आम्हाला द्या. बर. हा तर हा तुमचा ऍडव्हान्सचा चेक. ओके. 5 लाख. ओके. अण्णा हे नाही काय झालं? तुम्ही मला काय म्हणायचं की तुम्ही आयुष्यभर फक्त समाजसेवा केली, माझ्यासाठी काही पुंजी गोळा नाही करू शकला? अण्णा अण्णा आज तुम्ही जिवंत असायला हवं होतं. तुमचा अभिनय करून झालाय का? हा झालंय. ओके मग आपण पुढच्या कामाविषयी बोलूया हा जरा. बोला बोला सॉरी. ओके सर माझी स्क्रिप्ट रेडीच आहे. ओके. तुम्ही बघू शकता सर. अच्छा. हं? तर या वेब सिरीजचं नाव तेरे माँ का दिनू काका. काय? सॉलिड. अहो दिनू काकांच्या गुजगोष्टी नावाचं आत्मचरित्र आहे हो. त्याचं तेरे माका दिनू काका कसं वाटतं ऐकायला? ऍक्च्युली काय आहे ना सर, म्हणजे गुज गोष्टी वगैरे असं वेबवर नाही कोणी बघत सर. बर. ते खूप असं हे वाटतं ना. तेरे माँ का दिनू काका मध्ये काय पंच आहे ना सर,
तो सॉलिडच आहे सर. सर इमॅजिन तुमचे वडील असे इंटरनॅशनली फेमस होत आहेत बॉस. आपण त्यांचं अख्खं कारकीर्द 7 एपिसोड मध्ये संपवून टाकणार आहोत. अहो किमान दाखवतोय असं तरी म्हणाव. संपवतोय काय म्हणताय तुम्ही? व्हॉट एव्हर म्हणजे तेच करणार आहोत आपण. आणि 700 पानांचं त्यांचं आत्मचरित्र आहे ते तुम्ही 7 एपिसोड मध्ये दाखवणार? येस. ऍक्च्युली त्याचा काय हिशोब आहे ना, 100 पानांसाठी 25 मिनिटं. 100 पानांसाठी 25 मिनिटं? या इथं 3 पानांवरती आम्ही अर्धा तास खेळतोय. अहो 100 पानांसाठी 25 मिनिटं म्हणजे काय फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवणार आहे का? नो 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 फास्ट फॉरवर्ड वगैरे नाही सर. त्यातला जो ड्रामा आहे ना तेवढंच फक्त आम्ही आमच्या पद्धतीने दाखवणार आहोत. अच्छा. फक्त ड्रमॅटिक गोष्टी. पहिला सीन वाचू? हा प्लीज प्लीज वाचा ना वाचा. दिनकर जोशी रस्त्यामध्ये एका आडव्या पडलेल्या माणसाच्या छातीवर बसले. आमचे अण्णा एकाच्या छातीवर बसलेत. पहिला सीन दिनकर जोशींच्या चेहऱ्याला रक्त लागले. ते हातातून चाकू घेतात आणि म्हणतात पाशा तू असा का वागलास म्हणून ते गपागप त्याच्यासाठी वार करतात. अहो काय लिहिलंय तुम्ही हे? हा माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये कधी पाशा नावाचे लोक नव्हते. सर तुम्ही पुढे वाचा ना. पुढे वाचा. काय? दिनू काका असे झोपेतून खाडकन जागे होतात आणि मग त्यांना कळतं की आपण स्वप्न बघतोय. ड्रीम सिक्वेन्स आहे सर. हे सगळं खोटं आहे. अरे मग खोटं आहे तर मग लिहिलंय कशाला? अहो तुम्हाला सांगतो एकदा मी घरामध्ये अभ्यास करत होतो मराठीचा अभ्यास. ओके. त्याच्यामध्ये एक म्हण आली कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. मी आईला म्हणालो मग नळीत घालायचं आणि सरळ करायचं. त्याच्यावरती माझे बाबा काय म्हणाले माहिती? अरे त्या वाकड्या शेपटीकडे निसर्गाचं सौंदर्य म्हणून बघ ना. अरे एखाद्याच्या व्यंगावरती विनोद करू नयेत. मला माहिती आहे त्यांनी हा कार्यक्रम कसा बघितला असता. हो सर हीच तर गरज आहे ना. हे दाखवायचं आहे आपल्याला. म्हणजे लोकांच्या मनात आपल्याला प्रश्न निर्माण करायचा आहे की इतका कूल गाय दिनू काका आणि तो अचानक व्हायलेंट का होतोय असा. प्रश्न निर्माण करायचे आपल्याला. अच्छा. ड्रीम सिक्वेन्स संपत आला ना की दिनू काकांच्या चेहऱ्यावर असा घाम दिसेल आपल्याला. ते घाम टिपतील आणि एका वेगळ्याच कॉन्फिडन्स मध्ये बोलायला लागतील. सर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे मी ऐकवते तुम्हाला. बाप को दादा को भाई को चाल को सोसाइटी को सबको सुधारेगा रे तेरा दिनू काका. अहो पण माझे बाबा असा एकदम मदत विचित्र आवाजात कसं बोलतील? त्यांचा आवाज अतिशय मृदू होता. अरे सर किसने देखा है दिनू काका को? किसने सुनी उनकी आवाज? अहो पण माझ्या आवाजावर एक अंदाज तरी बांधता येईल ना लोकांना. ऍक्च्युली सर काय आहे जे हिट आहे ना तेच आपल्याला प्रेक्षकांना द्यावं लागतं. सो हे हिट आहे बॉस. बर मग पुढे काय होतं? हा तर सर पुढे एपिसोड संपता संपता दिनू काकांचे आध्यात्मिक गुरु संपत आनंद यांना आपण इंट्रोड्यूस करणार आहोत. काय नाव म्हणाल? संपत आनंद. इथंच माझा आनंद संपत आलेला आहे. अरे संपत आनंद असं त्यांचं नाव आहे. ते माझ्या वडिलांचे आध्यात्मिक गुरु होते. त्यांच्याकडे त्यांनी संस्कृतचे धडे घेतले. ग्रेट ग्रेट. नाही आपण एक छोटासा बदल फक्त केलाय सर. काय? त्यांचं नाव आपण गुगली बाबा असं केलंय. काय नाव ठेवले? गुगली बाबा. का? ऍक्च्युली काय आहे ना त्या गुगली बाबाचा रोल करतायत सचिन गावडे. येस. सचिन गावडे माझ्या वडिलांना संस्कृत शिकवणार आहे. एक्झॅक्टली. अरे संस्कृत हा शब्द त्याच्यासाठी टंग ट्विस्टर आहे. सर सचिन तू 10 वेळा संस्कृत शब्द नीट म्हणून दाखव. मी पुरुषाच्या आवाजात स्किट करीन उरलेलं. सर ऍक्च्युली काय आहे ना ती संस्कृत शिकवताना जी काय मजा येणार आहे ना ते आपण 2 एपिसोड मध्ये दाखवणार आहोत फुल टू. सचिन गावडे संस्कृत शिकवते त्याच्यासाठी 2 एपिसोड? ऑब्विसली दाखवावेच लागणार. पण मग माझ्या वडिलांनी जे समाजासाठी कार्य केले त्यांना एवढे मोठे मोठे पुरस्कार मिळालेत त्याचं काय? ते कुठल्या एपिसोड मध्ये आहेत? अच्छा ते का? आहे ना त्याच्यावर आपण एक 30 सेकंदाचा मोंटाज करणार आहोत. काय? अहो 30 वर्ष घातली त्या माणसानी त्याच्यासाठी तुम्ही फक्त 30 सेकंद? काय लाज वाटते का तुम्हाला? ड्रामा नाही आहे बॉस. उसमें ड्रामा लगता है ना. ड्रामा चाहिए. हे बघा आम्ही याच्यात पुढे अजून काही ऍड केलंय माहितीये का? म्हणजे तुमच्या वडिलांची जी स्कूल फ्रेंड आहे ना विमला देवी त्यांच्या बरोबर आम्ही त्यांचं एक्स्ट्रा मराठी अफेअर दाखवणार आहोत. बस आता. काय लेवलला वेब सिरीज करता तुम्ही? सर ऐका तुम्ही. ऐका नाही मला ऐकायचंच नाहीये ना. अहो विमला देवी त्यांच्या स्नेही होत्या हितचिंतक होत्या. आय नो बट त्यांच्यासोबत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची मोठी मोहीम राबवली. हो त्यांचं ते कार्य दाखवा ना. अहो कारला लिंबू लावून फिरणाऱ्या आपल्या समाजामध्ये त्या गोष्टींची गरज आहे.
अहो माझ्या वडिलांनी आदिवासी पाड्यामध्ये केवढं काम करून ठेवलंय. त्यासाठी तिथल्या भाल्यांचे त्यांनी वाढ सहन केलेत. अहो स्त्रीला शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी उपोषण केलंय. अहो माझ्या वडिलांनी इतकं कार्य करून ठेवलंय, त्याच्यावरती 7 काय हो 700 एपिसोड जरी केले ना तरी ते कमी पडेल. पण आपल्या सगळ्यांना हे नको असतं. अहो बघणाऱ्यांनी पातळी सोडली म्हणून दाखवणाऱ्यांनी किती सोडायची, याचा कधी विचार करणार आहोत का नाही. आणि एक काम करा, तो चेक घेऊन जा. माझ्या वडिलांनी मला जगण्यासाठी शिदोरी दिली आहे, माझ्या जगण्याची सोय नाही करून ठेवलेली. हे बघा सर, आपण थोडे चेंजेस करूया. निघा.